प्रेक्षक हो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि ही बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासंदर्भामध्ये वन खात्याला आणि शासनाला अपयश येते. दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत, त्याचबरोबर मानवावर देखील हल्ले होत आहेत. बिबट्याची दहशत अधिक प्रमाणात वाढते. बिबट्या नरभक्षक बनला आहे. 4 दिवसापूर्वी पिंपरी पेंढार या ठिकाणी सुशीला डेरे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला, तिला ठार केलं. याच्यापूर्वी अशाच प्रकारे बिबट्याने अनेकांचे बळी घेतले. जुन्नर तालुका बिबटमुक्त व्हावा म्हणून शरददादा सोनवणे यांनी पिंपरी पेंढार या ठिकाणी 5 दिवस आंदोलन केलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली त्यातनं जे काही फलित मिळालं त्याच्यानंतर आज लोकांच्या भावना काय आहेत किंवा काही विरोधक मंडळी या संदर्भामध्ये वेगवेगळी टीका टिप्पणी पण करतायत. शरददादा सोनवणे यांच्या या आंदोलनामागे विधानसभेच्या नांदीची विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी तर नाही ना, अशा प्रकारचा वास येणं साहजिक आहे. आपल्यासोबत शरददादा सोनवणे यांचे खास विश्वासू सहकारी संतोषराव घोटणे आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव जो आहे, सर्वसामान्य माणूस शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे. शासनाने जुन्नर तालुका बिबटमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. कशा प्रकारे यश भविष्यकाळामध्ये येईल हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. संतोषराव नमस्कार. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. बिबट्यांचं नियंत्रण केलं जावं म्हणून शरददादा सोनवणे यांनी 2 वेळा आंदोलन केलं. मे महिन्यामध्ये आळेफाट्याला उपोषण केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये बैठक झाली. त्याच्यानंतर तुम्ही इथे येऊन तुमचं उपोषण सोडलं. चर्चेमध्ये काय काय झालं ते तुम्ही इथं सांगितलं. पुन्हा बिबट्याचे हल्ले सुरू राहिले. पिंपरी पेंढार येथे या ठिकाणी एक महिला सुशीला डेरे नावाच्या महिलेला बिबट्याने ठार केलं. दादांनी पिंपरी पेंढार या ठिकाणी 5 दिवस आंदोलन केलं. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली ती लोकांना पण माहिती आहे. याचं आउटपुट काय मिळालं आणि दादांच्या या आंदोलनामागे विधानसभेच्या निवडणुकीच्या राजकारणाचा काही वास आहे का? वाणी साहेब, हा सगळ्यात मला पहिले हे सांगायचं आहे, आपण जगलो तर आपण राजकारण करू, आपण जगलो तर आपण विकास करू, आपण जगलो तर ह्या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ. आपण मेलोच तर आपल्याला राजकारणही करता येणार नाही, विधानसभाही पाहता येणार नाही, हे सुंदर जगही पाहता येणार नाही. त्यामुळे जो विषय आपल्या जीवन मरणाशी निगडीत आहे त्याच्याविषयी राजकीय भाष्य करणं हे चांगल्या माणसाचं लक्षण नाही. आणि समाजामध्ये काही घातक प्रवृत्ती असतात का, ते ॲडिक्ट असतात, त्यांना नशा असते राजकारणाची, त्यांच्या संवेदना संपलेल्या असतात. काही 4-2 मंडळी त्याच्यामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या सुरात सुरू मिसळवला की तो माणूस चांगला, तुमच्या कृतीला विरोध केला की तो माणूस वाईट. विधानसभेचे दादा आमदार होते आणि आमदार असताना 10 कामं केली, 4 कामं नाही केली, त्यावर टीका करणं आपण समजू शकतो. ही गोष्टच राजकीय नाही आहे, हा प्रश्नच सामाजिक आहे. आणि मी परत वारंवार सांगतो, आपल्या घरातलं ज्यावेळेस ते घर ज्यावेळेस उघडं पडलं आणि ती महिला त्या घरातून गेली, असं गृहीत धरा तुमची बहीण आहे तर ती माझी बहीण आहे, ठीक आहे, आपलं रक्ताचं नातं तुमचंही नसेल माझं नसेल, पण असं गृहीत धरा असं आपल्याशी घडल्यावर काय होतं. आपण मानवता आपल्याकडे जर शिल्लक असेल तरच विचार करूया. आपण ज्यांच्याकडे मानवता शिल्लक नाही राहिली आणि ते नशेबाज राजकारणी झालेले आहेत, त्यांना त्यांचा राजकारणातून त्यांचा स्वार्थ आहे, त्यांना ही गोष्ट मान्य नाही, त्यांना हे चाललेलं मान्य नाही. त्यांना इंटरेस्ट आहे, समोर विधानसभा आल्यात आणि विधानसभेमध्ये शरददादा सोनवणे यांना पॉलिटिकल मायलेज भेटते असं त्यांना वाटतंय. आपण वाईटातला वाईट विचार करू. म्हणजे सगळ्या तालुक्यातले जे दुःखित लोक आहेत का, ज्यांना ही गोष्ट सत्य असून पटत नाही, त्यांना मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो, वाईटातलं वाईट काय आहे का शरददादा स्टंट करतात ते, हेच नाही म्हणणं याचं.
ह्याच्यापेक्षा वाईटातलं वाईट काहीच असू शकत नाही. काय शरदादा स्टंट करतात ते. चला आपण करू धरू 1 मिनिटात ते तुमचं मान्यही करू, पण विषय नाही नाही त्यांच्यासाठी घडीभर मान्य करतात, घडीभर आपण त्यांच्या सोयीने बघूया, त्यांच्या अँगलने. पण विषय काय, तुम्ही एखाद्या गोष्टीचा स्वार्थ पाहता ना, स्वार्थ, तर त्याच्या पाठीमागं त्या विषयामध्ये काय परमार्थ आहे का? लोकांना इंटरेस्ट तुमच्या राजकारण नाही आहे. राजकीय लोकांवरनं, राजकारणाशी निगडीत लोकांवरनं आम जनतेचा विश्वास कमी झाला आहे, हे सत्य आहे. आज परिस्थिती अशी आहे का माझा भाऊ, माझी आई, माझी बहीण, माझे वडील, माझा मुलगा या तालुक्यामध्ये सुरक्षित नाही. ही नैसर्गिक आपत्ती तालुक्यामध्ये आलेली आहे, नॅचरल. यात कोणाचा दोष नाही याच्यामध्ये मी म्हणाल. पण आता नैसर्गिक ती घटना अशी घडली आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त बिबटे असणारा हा तालुका आहे. तर त्याच्याशी आपल्याला लढाई आपली चालू झालेली आहे आणि त्या लढाईचं पाऊल शरदांनी उचललं आहे. त्याला माझ्या मताप्रमाणे बऱ्यापैकी यश आलं. म्हणजे सुरुवात चांगली झाली आता व्यवस्थित. प्रशासन खडबडून जागा झालं आणि कलेक्टर साहेबांकडं तुम्ही गेले, ते तुम्ही साक्षीदार आहे, तुम्ही त्याच्या बातम्याही केल्या आहे. त्यामुळे जनतेपुढं मला काय वेगळं सांगायचं वाटत नाही. आम्ही बातम्या काय केल्या हा पार्ट वेगळा. मुद्दा असा आहे, तुम्ही मे महिन्यामध्ये आळीपाटील आंदोलन केलं, उपोषण केलं. त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही मुंबईला गेलात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चर्चा झाली. तर चर्चेतून जे काही फलित घेऊन आलात, तुम्ही या ठिकाणी टोलेजंग भाषणं केली, फटाके वाजवले, तर तिकडनं काय घेऊन आलात, काय हाती लागलं काय हाती लागलं नाही, लोकांनी विश्वास नेमका कशावर ठेवायचा? ज्या संघटनेचे तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, त्या संघटनेचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्या दालनाच्या समोर तुम्ही आंदोलन करू शकत होता. तशा प्रकारची ऑर्डर आणू शकत होता. तुमच्या ह्या आंदोलनाला राजकीय वास आहे असं जे विरोधक टीका करतात, त्यात अवास्तव काय? खरं हा प्रश्न तुम्ही मला तालुक्याच्या आमदारांना का विचारला नाही, हाच खरं मग संशयाचा प्रश्न आहे. नाही, कधी विचारणार? 2 महिने होऊन गेले, तुम्ही आम्हाला डावळ विचारताय. ऍक्च्युली अजितदादांचा सत्य मी फार विचारपूर्वक बोलतो या गोष्टीवरती. ज्यावेळेस हे आंदोलन झालं त्यावेळेस या आंदोलनाची मध्यस्थी कोणी जर केली असेल तर त्यांचं नाव आहे या तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके. अतुल शेठ बेनकेंना तुम्ही निवेदन दिलं, तुम्ही सांगितलं बाबा आमची मध्यस्थी करा. मुंबईला बैठकीला तुम्ही गेलात, तुमच्या समोर घडलंय, तिथं काय घडलं हे बेनकेंनी सांगितलं. मी परत सांगतो, तुम्ही पाठीवर सांगितलं. परत सांगतो, ज्यावेळेस दादा उपोषणाला बसले त्यावेळेस ह्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके दादांच्या उपोषणस्थळी आले. तिथं व्यवस्थित चर्चा केली आणि हा विषय आपण सगळे जाऊन अजितदादांशी बोलूया. उपोषण स्थळावरनं ते मुंबईला गेले. मी एकही शब्द यात चुकीचा आणि खोटा सांगू शकत नाही, कारण याची जनता आहे, तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. अजितदादांशी त्यांनी चर्चा केली, टाईम मागितला त्यांचा आणि ह्याची पूर्ण जबाबदारी अतुल शेठ बेनके यांनी घेतली. तदनंतर आपण सगळी मंडळी, तुम्ही होता त्याबरोबर, आपण अजितदादांकडे भेटायला गेलो. त्यांनी आपल्याला वेळ दिला. वेळ दिल्यानंतर तिथं असं ठरलं की तुमच्या ह्या मागण्या आम्हाला मी मान्य केल्या. हा प्रस्ताव आता कलेक्टरकडे जाऊन द्या. ते प्रोसिडिंग कलेक्टरकडे पाठवण्यात आलं. त्यानंतर ह्याचा पाठपुरवठा शरददादांनी करावा की अतुल शेठ बेनकेंनी करावा, हे आता संशयाचा प्रश्न आहे. तालुक्याचे आमदार नेमके शरददादा आहेत का अतुल शेठ बेनके आहेत, हे आता जनतेने तपासलं पाहिजे. ह्याची मध्यस्थी अतुल शेठ बेनके ह्यांनीच केली. ही 1000 लोकांच्या समोर येऊन केली आणि मी मध्यस्थी करतो, दादा तुम्ही उपोषण सोडा, बरोबर. मग ह्याचा कलेक्टरांचा असेल, तुम्ही विधानसभेत काम करता, तुम्ही अजित पवार साहेबांनी काय दिलं असेल, ह्याचा पाठपुरावा करणार कोण? तर माझं तुम्हाला विनंती आहे, जरूर तुम्ही अजून माफ करा, अतुल शेठ बेनके यांना अजून हा प्रश्न विचारलाच नाही आहे. तर जर तुमची कधी मुलाखत झाली तर त्या धनगर समाजाला भेटणाऱ्या बंदुका, टेंट, काही वाघूर्स असतील, काही टॉर्च असतील, ह्या भेटल्या का नाही याचा प्रश्न एकदा, कारण की ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर अतुल शेठ बेनके काम करतात. ते एकदा त्यांना हा प्रश्न विचारावा अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. संतोषराव, मुंबईला जी बैठक झाली त्या बैठकी आतमध्ये काय ठरलं हे पाहिलं ऐकायला ना तुम्ही होते ना मी होतो. आतमध्ये भेट झाल्यानंतर शरददादा सोनवणे, शिवाजी आढळराव, आशाताई बुचके, सत्यशील शेरकर, आमदार अतुल बेनके हे सगळ्यांनी माध्यमांना आत काय घडलं ते सांगितलं. तिथून मुंबईला आपण वाचत गावी आलो.
आळेफाट्याला आलो, फटाके वाजवले, तिथं काय घडलं हे आपण लोकांना सांगितलं. त्याची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी विद्यमान आमदारांची, नाही असं सरकारची. म्हणजे तुम्हाला मान्य आहे का या तालुक्याचे आमदार आता शरद सोनवणे? माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. ही आमदार अतुल बेनकेंची जबाबदारी आहे, परंतु तुम्ही जे घोषित केलं की जे जे मार्गी लागलंय त्याची अंमलबजावणी झाली नाही, हे तुम्ही सांगताय कधी? इथं पिंपरी पेंढरला आंदोलन केल्यावर मी वारंवार या पाठीमागं पण सांगितले, तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाईट्स पण बघा. आम्ही विद्यमान आमदारांनी जी जबाबदारी घेतली ती पार पाडली नाही. त्यांचा धर्म त्यांच्यापाशी, त्यांच्यावर टीका करण्यातही मतलब नाही आहे, त्यांच्यात संवेदना नाही त्या गोष्टीच्या. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस ओघाने हा विषय निघाला आणि पूर्ण आपल्याला आंदोलन करावं लागलं त्यावेळेस आपण हा विषय काढलेला आहे. आता ते झालं गेलं, आता लोकांना सगळं कळतं आहे. आता फक्त एकच आपल्या डोळ्यासमोर आहे की जे कलेक्टर साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतले आता आणि मनावर घेतलं आहे का हा जुन्नर तालुका बिबट मुक्त करायचा, तर त्यासाठी त्यांनी प्रशासन आज आपल्याकडे 4 पावलं पुढे आले, तर आपणही त्यांच्याबरोबर 2 पावलं पुढे गेलो पाहिजे आणि समन्वय साधून तालुका बिबट मुक्त झाला पाहिजे. ही आमच्या भावना आहे. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय स्टंट नाही आणि माणसापेक्षा आपल्याला राजकारण महत्त्वाचं नाही. ज्यांना संवेदना शिल्लक आहे त्यांनी माणसं बघावी, त्यांचा जीव बघावा. ज्यांना संवेदना शिल्लक नाही त्यांनी राजकारण बघावं. त्याला लोकशाही नाही भारतामध्ये. मुंबईच्या बैठकीमध्ये चर्चेदरम्यान झालेले मुद्दे त्याचे किती यश आले नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. 100% विषय मार्गी लागले असते तर त्याचं श्रेय आमच्या उपोषणाला. अपयश आलं तर जबाबदारी अतुल बेनके आमदारांची. मी तुम्हाला परत सांगतो, काही प्रोटोकॉल्स असतात. या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार, त्यांच्याबरोबर माननीय अतुल बेनके हे अजितदादा पवार यांच्या सध्या तरी गटामध्ये आहेत. तर ती जबाबदारी कोणाची आहे हे आता तालुक्याला वेगळं सांगायची गरज आहे का? आमदार अतुल त्यामुळे काय त्याच्यामध्ये फॉलोअर्स प्रश्न साहेब असा आहे, आपण दुसऱ्याला नाव ठेवताना आपली काही जबाबदारी नाही. फसवणूक झाली ना, चांगलं झालं तर आमच्या तालुक्याच्या जनतेची, वेगळं काय घडलं ते अतुल बेनके तालुक्याच्या जनतेची विद्यमान माजी आमदारांची फसवणूक झाली ना. आम्ही मान्य करतो ना फसवणूक झाली आमची. कोणी फसवणूक केली? या उपोषणाची मध्यस्थी अतुल बेनके यांनी केली, हे सत्य आहे. या मुंबईच्या बैठकीमध्ये 5 कोटी रुपये मिळाले, हे त्यातले 1.5 कोटी रुपये अगोदर आले. त्यातली काही रक्कम काल कलेक्टर म्हणाले ही सगळी रक्कम देतो. मी तुम्हाला काय मुंबईच्या बैठकीत ठरलं. तुम्हाला मी परत सांगतो, टेंट भेटले का, बंदुका भेटल्या का, प्रोसेस राहू दे ना. प्रोसेसमध्ये जोपर्यंत शरददादा सोनवणे आता ह्या तालुक्याचे आमदार होत नाही तोपर्यंत या बिबट या विषयाचा छडा आता लागणार नाही. आणि तालुक्याच्या जनतेने आता ओळखलेलं आहे, जुन्नर तालुक्यातून जर बिबट्यामुक्त तालुका करायचा आहे तर या तालुक्यात एकच हुकमी माणूस आहे का शरददादा सोनवणे. तुम्ही असं म्हणलं नाही, ते सत्य आहे. हा मी सांगतो, मी तालुक्याचा कार्यकर्ता पण आहे, पण या तालुक्याचा एक नागरिक आहे आणि मला मुलं आहेत, मला आई आहे, मला वडील, मला प्रत्येकाला कुटुंब आहे आणि आम्ही सुरक्षित नाही आहे. आम्ही या तालुक्यात सुरक्षित नाही आहे. त्यामुळे पहिले आम्हाला आमचा जीव वाचवायचा आहे, त्यानंतर आपण राजकारण बघूया काय करायचं. तर हे तुम्हाला मी काय सांगतो, ज्यावेळेस मी आमच्या गावामध्ये बाईकवर जातो ना कधी कधी, तर रस्त्याने ना 8 दिवसाला एकदा बिबटे दिसणार, अशी परिस्थिती आहे. आज मी तुमच्याशी खूप बोलतोय माईकवरती, उद्या कदाचित काय होईल सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. विषय गंभीर आहे आणि तालुक्यातल्या लोकांना आता कळून चुकलेलं आहे. जर हे मोठं जे नैसर्गिक संकट आलं आहे तालुक्यावरती, याला जर लढा द्यायचा असेल तर जुन्नर तालुक्यातून आपल्याला बिबट्यामुक्त तालुका करायचा असेल तर शरददादा सोनवणेला आता आमदार केल्याशिवाय पर्याय नाही. हे तालुक्यातल्या लोकांचं आता मन बनलेलं आहे. आता लोकांचं मन मत परिवर्तन कोण करू शकत नाही, कारण की लोक पाहत असतात का या तालुक्यामध्ये नेमकं ह्या बिबट या विषयावरती ॲग्रेसिव्हली काम कोण करते एक्झॅक्ट. सत्य दादा आमदार नसताना एवढी जर भूमिका स्ट्रॉंग घेऊ शकतात तर आमदार असताना तो काय प्रश्नच राहत नाही हो. आमदार असताना ते काय भूमिका घेतील आणि काय होईल. पण एक गॅरंटी, आत्ता तालुक्यातल्या लोकांचं मन झालेलं आहे की मला माझं कुटुंब, थोडा विकास बाजूला राहून द्या, थोडे रस्ते राहून द्या बाजूला, लाईट राहून द्या, पाणी राहून द्या, डेव्हलपमेंट राहून द्या, पण मला माझ्या कुटुंबात जगायचं आहे, माझ्या कुटुंबातली मुलं सुरक्षित पाहिजे, मग सगळ्यांचा जीव सुरक्षित पाहिजे. तर त्या प्रत्येक कुटुंबातल्या माणसाने आता एक मन बनवलेलं आहे का ह्या तालुक्यात शरददादा सोनवणेला आमदार केल्याशिवाय
तालुका बिबटमुक्त होणं अवघड आहे हे लोकांचं मन झालेलं आहे. आता शेवटी हजारो लाखो लोकांचं मत झाले, त्याला तुम्ही मी काय करू शकत नाही. लोकांनी मन बनवले का पहिले आपण जगलो पाहिजे आणि त्याची आता शरदांची गरज आहे, लोकांचं मत झालेलं आहे. त्याला तुम्ही पॉलिटिकल मायलेज म्हणा, तर काय शब्द असतील ते मला माहीत नाही, किंवा राजकारण म्हणा. राजकारणही समजा छत्रपती शिवरायांनी राजकारण केलं, समाजाच्या हिताचं केलं. यात समाजाचं हित आहे, नाही समाजाचं हित आहे, याच्यामध्ये समाजाचं हित आहे. ज्यावेळेस वाणीसाहेब एखादा फक्त बिबट्या तुमच्या अंगावर धावेल ना, कधी गाडी घेऊन जातो, फक्त तुम्ही 4 व्हीलरमध्ये असू द्या आणि तरी तू धावू द्या, त्यावेळेस तुमची जी धडधड चालू होईल ना. साहेब आमच्यामध्ये संवेदना नाही असं तुम्ही तुमचं नाही म्हणत मी तुम्हाला उदाहरण देतो. संवेदना नाही असं आपण कधी म्हणत नाही. त्यामुळं आता तालुक्याच्या लोकांचं मत बनलेलं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न तालुक्यात कुठला असेल असं माझं मत आहे, तो आहे बिबट्यामुक्त तालुका. तुम्ही जो प्रश्न हातामध्ये जो घेतला आहे तो प्रश्न अतिशय योग्य आहे. तुम्ही 5 वर्ष विधानसभेचे सदस्य राहिले होता. त्या सभागृहामध्ये कायदे बनवले जातात. बिबट प्राणी हा सूची क्रमांक 1 मध्ये येतो. केंद्र सरकार त्या संदर्भामध्ये कायदे करतं. केंद्राने कायदा बदलल्याशिवाय हा बिबट्या इथनं हलवला जाऊ शकत नाही. त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची, त्याला ठार मारायचं किंवा वेगळे काय उपाययोजना करायची, कायदा बदलल्याशिवाय हे होऊ शकत नाही. हे तुम्हाला माहिती असताना सुद्धा तुम्ही आंदोलन करताय. एक तर बिबट्या राहील, नाहीतर मी राहील. देतो त्याचं उत्तर. 5 वर्षाचा रेशो आणि आत्ताचा रेशो, या 5 वर्षामध्ये बिबट्याचं प्रमाण भरमसाठ वाढले. दादा आमदार होते त्यावेळेस बिबटे नव्हते अशातला भाग नाही. बिबटे नाही असं नाही आहे. अतुल बेनकेंमुळे या तालुक्यात काहीच वाढू शकत नाही, काहीच कमी होऊ शकत नाही. त्यांनी बिबट्याचा विषय काही मनावर सिरियस घेतला नाही. ते कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जी मिटिंग होती कलेक्टर साहेबांची, तर त्यावेळेस सगळे संवेदनशील नेते सगळ्याच पक्षाचे आले. त्यांना वाटलं बाबा तालुक्यातल्या लोकांचं काय व्हायचं होऊन दे, मला नाही घेणं. शरदा तिथं आंदोलन करतात आणि मी जाऊ कलेक्टरच्या ऑफिसला, त्यांचा इगो त्यांना अडवा आला असेल, तर त्याबद्दल काय नाही. त्यांच्याकडनं मुळात लोकांनी अपेक्षा सोडलेली, त्यामुळे त्यांच्यावर काही टीका करायची नाही. तालुक्यातल्या लोकांनी अपेक्षा सोडली. बिबट्याचा विषय आतू शेठ बेनकेकडे तालुक्यातली किती लोक जातात बिबट्यासाठी, कोण जात नाही. तुम्ही नीट अभ्यास करा. नाही आम्ही सांगतो ना, त्यांना माहिती काय करू शकत नाही किंवा त्यांना इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. प्रत्येकाचा इंटरेस्ट असतो ना. तुम्ही काय केलं? आम्ही काय केलं सांगतो ना. आम्ही या तालुक्यात बिबट सफारी होण्यासाठी आंदोलन केलं. बिबट सफारी आणली, पहिले गेली होती ती परत आणली. बिबट सफारी पण झाली पाहिजे. त्यानंतर बिबट्या मुक्त झाल्यासाठी 2 वेळा आंदोलनं केली. आमची लढाई जारी. आता ह्याच्याकडे सफारी पाहिजे का तालुका बिबट मुक्त झाला पाहिजे? हे फसवाफसवीचा ट्रॅक आहे सगळा. कोण करतं? नाही हे विरोधक करतात. मुद्द्यावर बोलू. बिबट सफारी पाहिजे 100%. म्हणजे बिबटे पाहिजे. हो, पण ते बिबट सफारीत पाहिजे बिबटे. हे फसवाफसवीचं राजकारण नाहीये. तालुक्यातली बिबट सफारी तालुक्यातली आम्ही जाऊन देणार नाही, पण तालुक्यात बिबट सफारी सोडून तालुक्याचा बिबट मुक्त झाला तर सफारीमध्ये बिबटे आणायचे. हे तालुक्यातले, ह्या तालुक्यात जेवढे बिबटे आहेत ना, असं आपण गृहीत धरू या तालुक्यामध्ये 1500 बिबटे आहेत. काल कलेक्टर साहेबांनी 1300-1350 बिबटे आधी होतं. त्यातल्या आपल्याला 50 लागतील 100 लागतील तेवढे पकडायचे, का त्यांनी पण आपला प्राण घेतलेला आहे, त्यांना पण सोडायचं नाही. त्यांना तिथं सफारीमध्ये टाकायचे आणि त्यासाठी आपल्या रोजगारासाठी आपल्याला तालुक्यामध्ये उपयोग होईल त्याचा. आणि बाकीचे बिबटे ते काढून टाकायचे. ते आपत्कालीन योजना आणि दीर्घकालीन योजना, त्याच्यामध्ये आता जे काही गोष्टी प्लॅनिंगच्या आहेत त्या लगेच होतील असं आम्हाला म्हणायचं नाही. ते पण तुम्ही संघर्ष करून पाऊल तर उचललं पाहिजे ना. आता आपलं दुर्भाग्य असं आहे तालुक्याचं का माणसं मरत असतानाच नेमकं नेतृत्व खंबीर भेटत नाही. हे दुर्भाग्य आहे तालुक्याचं. या तालुक्याचं दुर्भाग्य असं आहे. मी परत सांगतो, 5 वर्ष झाले आतू शेठ बेनके तालुक्याचे आमदार आहेत. तुम्ही एक बाईट काढा की गेल्या 5 वर्षात आम्ही त्यांच्या अगेन्स्ट काय बोललोय, माझी काढा. कधी अगेन्स्ट बोलत नाही. ते आपल्या तालुक्याचे आमदार आहेत, त्यांना काम करून दिलं पाहिजे. आणि आता सांगतो ना, आता ही वेळ आली ज्यावेळेस बोललं. हो अगदी बरोबर. ताकद द्यायचं गाडं कशाला पाहिजे. त्यांचा सगळ्या गोष्टीचा हिशोब तर केला पाहिजे ना. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी पण आंदोलन केलं ना. पिंपळगाव जोगा डावा कालवा उपविभागीय कार्यालयाचं आंदोलन त्यांनी केलं ना. तालुक्याने ते आंदोलन केलं, तालुक्याने आंदोलन बघितलं. आता काही लोक त्यांना म्हणतात पाणीदार आमदार. काय म्हणतात? पाणीदार आमदार. अरे पाण्याच्या संदर्भातलं जे ऑफिस होतं
ते पिंपळगाव जोगा डावा कालवा उपविभागीय कार्यालय, ज्यासाठी तुम्ही त्या चौकात बसले आणि तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना फसवलं तुम्ही. काय फसवलं तुम्ही? ह्या तालुक्यामधलं जे आपलं ऑफिस आहे, कार्यालय, हे पारनेर तालुक्यात गेलं आहे. मी त्याचा निषेध करतो आणि ते कार्यालय कुठल्याही भावात जुन्नर तालुक्यात जर आलं नाही, माझे प्राण गेले तर चालेल, पण मी इथून उठणार नाही. तुमच्या आंदोलनाचं स्वागत केलं लोकांनी, लोक तिथं आली, लोकांनी सह्या दिल्या, तुम्ही भावनिक वातावरण केलं आणि लोकांना सांगितलं ऑफिस आलं पाहिजे. संबंधित काळामध्ये इरिगेशनचे इथले मुख्य ऑफिसर, मला वाटतं कडुसकर साहेब काय होते, हां, त्यांची टीम गेली तिथं. ते त्या चौकातच बसले होते झेंड्याजवळ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली. त्यांना सांगितलं का आपल्या त्या 3 शाखा आहेत, त्या आपण आणू, वाद नको. तुम्ही साधी त्यांना भेटायला पण गेला? सांगतो ना मी, ते सत्याला भेटायचं असतं. त्यांनी त्यावेळेस नौटंकी केली. तुम्ही ठरवायचं. मी सांगतो ना, नौटंकी ही सिद्ध त्यांनी केली. तुम्ही केलं ते, मी परत सांगतो, त्यांनी केलं ते, परत सांगतो, त्यांनी नौटंकी केली हे त्यांनी स्वतः सिद्ध केले. त्यांनी तो ड्रामा केला ना, आपला तो बाळ्या, मी परत सांगतो, त्यांनी जो ड्रामा केला हा त्यांनी सिद्ध केलाय ना. त्यांनी सांगितलं की मी ड्रामा केला, मी नाही सांगितले. तुम्ही ऐकलं? मी सांगतो, ते उत्तर देतो ना. ते सिद्ध करून दाखवलं ना. एखादी गोष्ट सिद्ध होती ना, ही गोष्ट सिद्ध कशी झाली सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर संबंधित अधिकारी गेले, त्यांनी सांगितलं की साहेब आपण या ज्या 3 शाखा ज्या आहेत जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर, त्या 3 शाखासाठी, हां, त्या 3 शाखा आपण आपल्याकडे घेऊया आणि ते कार्यालय तोडून त्याला राहू दे, ऑफिसचा काय मोठा विषय नाही. ते म्हणले की ही जुन्नर तालुक्यातलं कार्यालय ही संपत्ती आहे म्हणले. म्हणजे आमदार असताना हां, संपत्ती, ॲसेट, हां, ही गेली म्हटले. मला सहन झालं नाही, मी अस्वस्थ झालो आणि माझ्या तालुक्यातलं कार्य जाते, मी थांबू शकत नाही. अहो, तुमच्या डोळ्यासमोर बिबट सापळी चालली, तुम्ही विधानसभेत तोंडाकडे बस बसले, बिबट सापळी चालली आपली आमदार असताना. आणि आमदार नसताना ही संपत्ती गेली म्हटले. तालुक्यातल्या आम जनतेला सांगतो, जी काही मंडळी थोडंफार माझं ऐकत असतील त्यांनी याची शहानिशा करावी. आणि ही संपत्ती गेली. बिबट सापळी कुठं आली मी सांगतो तुम्हाला, एक एक मुद्दा घेतो. आपण ऑफिसवरती जाता राहूया थोडं. मग त्यांनी धुडकून लावली, अधिकाऱ्यांनी धुडकून लावलं आणि उपोषण केलं. 3 शाखा दादा म्हटले, तुम्ही आणतो, दादांनी 3 शाखा आणल्या, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. आता ते आमदार झाले तालुक्याचे. अरे म्हणलं आता तर काही टेन्शनच नाही, तालुक्याचे आमदार झाले म्हटल्यानंतर ऑफिस तर काही येऊ आणणार म्हटले, एक चुटकीमध्ये ऑफिस येईल म्हटले. आमदार झाले ते पण विसरून गेले का आपलं ऑफिस तिकडे गेले. ते त्यांच्या ध्यानातच नाही का आपलं ऑफिस तिकडे. त्यांना वाटलं 5 वर्ष झाले पिंपळगाव जोगा डावा कालवा उपविभागीय कार्यालय या जुन्नर तालुक्यात तमाम शेतकऱ्यांनी एकदा ते कार्यालय कुठं तपासावं. आणि ज्या शेतकऱ्यांनी तिथं सह्या केल्या ना, ज्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला ना, त्या शेतकऱ्यांना जर नाही हे स्पष्ट सिद्ध झालं तर त्या शेतकऱ्यांना आज दुःख वाटून की आम्ही चुकीच्या माणसाची पाठवण केली, याने आम्हाला फसवलं. आणि हे त्यांनी स्वतः सिद्ध केलं की डावा ऑफिस कुठे आता पारनेरमध्ये. म्हणजे त्यांनी सिद्ध तालुक्याला सांगून दिलं कारण मी ड्रामा केला त्यावेळेस, हे त्यांनी सिद्ध केले. ऑलरेडी अगोदरचे आहे पण नवीन बांधकाम नाही झालं. वाणी साहेब तसं नाही. पिंपळगाव जोगा उपविभागीय डावा कालवा उपविभागीय कार्यालयचं अधिकृत कार्यालय कागदावरती कुठं आहे प्रश्न संपला ना. त्यांनी स्वतः सिद्ध केलं, त्यांनी सिद्ध पावर, त्याला काहीच महत्व नाही. त्यांची संपत्ती गेली ना, त्यांचं म्हणणं की आमची सगळी संपत्ती गेली. तुमची संपत्ती आता कुठे आहे? तुम्ही आमदार असताना साधं एक ऑफिस आणू शकले नाही आणि ऑफिस तर आणलं नाही. ज्या 10,000 15,000 लोकांनी तिथे आहे ना तुम्हाला येऊन पाठिंबा दिला आणि ज्यांनी सह्या केल्या ना का आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, त्या लोकांना तुम्ही फसवलं, त्या लोकांचा घात केला तुम्ही. त्या लोकांना सांगितलं नाही आमदार झाल्यावरती की मी बसलो तो उपोषणाला, मी आमदार नव्हतो, आज मी आमदार झालो, तुमचं ऑफिस आणतोय. आजही आपल्याला मान खाली घालायची वेळ त्यांनी आणली, ऑफिस तेच ठेवलं. परिस्थिती आहे, आम्ही सत्य बोलतोय. आम्ही म्हणतोय का आता का जुन्नर तालुका बिबट, आम्ही असं म्हणतोय का जुन्नर तालुका बिबट मुक्त झालाय आता? नाही, आपण संघर्ष करतोय. फसवायचं नाही याच्यामध्ये. निवडणुकीपुरता ह्याला म्हणतात ड्रामा, ह्याला म्हणतात स्टंट. हा स्टंट केलाय. तुम्ही हाती घेतलेला मुद्दा हा जनतेच्या हिताचा जरी असला तरी त्याच्या आडून त्याला मी राजकारण म्हणणार नाही. मी तुम्हाला परत सांगतो आपण जगलो ना तर राजकारण करू. असं आहे का बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे याची तुम्हालाच आस्था फार आहे,
बाकीची मंडळी असं म्हणतायत असे नाही बाबा बिबट्याने हल्ले करावेत, लोक मरावे. असे परत सांगतो, तुम्ही मार्केटिंग परत सांगतो, पण मी मार्केटिंग करायला तुम्ही अतिशय चाणाक्ष, मी परत तुम्हाला हुशार. परत सांगतो, असे तुम्ही एखादं चांगलं कार्य करत जा, नॅचरल लोक तुमच्याकडे येतात. तुम्ही वाईट कार्य करा, लोक तुमच्याकडे येत नाही. ह्या देशामध्ये सुराज्य यावं, स्वराज्याची स्थापना व्हावी, हा विचार छत्रपती शिवरायांचा तो होताच, पण सगळ्यांचाच होता. सर्व शेतकऱ्यांना वाटायचं, पण त्याचं नेतृत्व छत्रपती शिवरायांनी केलं. म्हणजे तुम्हाला हे माहिती का, कोणतरी नेतृत्व करत असतो आणि पब्लिक कोणाकडे जातं, तर नेतृत्व करणारा हुकमी माणूस असला, भक्कम माणूस असला, खमक्या माणूस असला, तर पब्लिक त्याच्याकडे जातं. छत्रपती शिवराय तसे होते, म्हणून जनता बरोबर राहिली त्यांच्या. शरददादांमध्ये काही गुण आहेत, कोणाकोणामध्ये गुण असतात, ते ॲग्रेसिव्ह आहेत, आक्रमक आहेत प्रचंड. त्यामुळं ते अटॅकिंग काम करतात आणि थांबत नाही, कुठलाही संघर्ष करायला तयार राहतात. आणि म्हणून ह्याच्याकडे जर तुम्ही राजकारण बघत असाल तर ते तुमचं दुर्दैव आहे आणि या समाजाचं दुर्दैव आहे, या तालुक्याचं दुर्दैव आहे की या तालुक्याला असं नेतृत्व भेटले आता की त्याच्या डोक्यात फक्त राजकारण पेटलेले आहे. त्यांना कोणी काही चांगलं काम केलं, त्यांना कोणी प्रेमाने रामराम घातला ना, तर त्यांच्या मनामध्ये येतं की रामराम काय स्वार्थासाठी तर नाही घातला. आता तुमच्या मेंटलीला आम्ही काय करायचं आणि तालुक्यातल्या पब्लिकने काय करायचं? मला सांगा, राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या संघटनेचे प्रमुख आहेत, ज्यांच्या हातामध्ये निर्णय घेण्याची पावर आहे. हा प्रश्न खूप वेळा झाला तालुक्याचे. एकदा वाणी साहेब, एकदा तुम्ही पण समजून घ्या, तुमच्या पण बेरजेला विषय राहून द्या. तुमच्या पण लक्षात नाही का या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, तुमचं तुम्ही पण मान्य करता का? मला एक सांगा, संघटनेचं काम करता बघा, ज्या संघटनेचं परत सांगतो त्या ते तुम्हाला परत चुकीची माहिती आहे. तुम्ही माझ्यापेक्षा अनेक वर्ष या क्षेत्रात काम केलंय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात, असं माझं मत आहे. तुम्ही मोठे पत्रकार आहात, मी तुम्हाला नाही तुम्ही मोठे पत्रकार आहात, पण लक्षात ठेवा, सही चालते आमदाराची, अर्जाला वजन असतं आमदाराच्या. तो पक्षी आहे, त्यांचं पद आहे. अहो तालुक्याचे, परत सांगतो, आमदारांच्या शिवाय तुम्ही जे वेगळे निधी आणले, परत सांगतो, ऐका, परत सांगतो, हे तर कौतुकाचं बाब आहे त्यांची, ही तर कौतुक. परत सांगतो, परत सांगतो, मुख्यमंत्र्यांच्या तुम्हाला परत सांगतो, हा जिल्हा पालकमंत्री आहेत पवार साहेब, पालकमंत्री मोठे का मुख्यमंत्री मोठे? मी तुम्हाला ते सांगतो, हा जिल्ह्याचं पालक होतो आहे अजितदादा पवार साहेबांकडं. काही प्रोटोकॉल्स असतात, त्या प्रोटोकॉलप्रमाणे काही गोष्टी तुमच्या कायदेशीर करायच्या आहेत, तर त्याचा पाठपुरावा आमदारांनी करायचा असतो. आमचं त्यांनी काय करावं ही आमची आता अजिबात, आमची काय जनतेची अपेक्षा राहिली नाही का तुम्ही काय करावं. मुख्यमंत्री मला परत सांगतो, ह्या तालुक्यामध्ये त्यांनी आता जे फोटो लावलेत का बाबा एवढा निधी इथं, एवढा निधी येते, चला शेवटी काय म्हणा, त्यांनी फोटो लावले, शेवटी काय उद्घाटन केली तालुक्याची, चला ते त्यांनी त्यांचं स्वतःचं समाधान, त्यांनी त्यांचं स्वतःचं समाधानासाठी चालले का मी निधी आणला असं. पण एवढा निधी आणला 100 कोटी 200 कोटी असं त्यांचं मत आहे, तर ते 5-10 कोटी 15 कोटी टाकून पहिले बिबट्यावर काय करता आलं असं तर करायला पाहिलं होतं, पण त्यांनी ते केलं नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे का ह्याच्याकडं कृपया करून तालुक्यातल्या कुठल्याही लोकांनी मुद्दा लक्षात आला. तुमचं असं म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांकडे एखादा विषय मार्गी लावायचा असेल तर त्याला तालुक्याचा आमदार लागतो. मुद्दा बरोबर, म्हणून तर मध्यस्थी केली ना. मुद्दा बरोबर, म्हणून मध्यस्थी, मुद्दा बरोबर. बरं, तुम्ही तालुक्यामध्ये जो निधी आणला, तो आमदार अतुल बेनके यांचं पत्र घेऊन गेले होते. मी तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब आम्हाला निधी द्या. तुम्हाला सांगतो, वेगवेगळे विषय एकत्र करू नका माझे साहेब, अजिबात एकत्र नाही साहेब. बिबट्याची चर्चा करायची, तिथे आमदार लागतो. तुमच्या मुद्द्यामध्ये पॉईंट आहे, मी तुमचा मुद्दा खोडत नाही, पण ज्यावेळेस बिबट्याचं आंदोलन झालं त्यावेळेस त्याची सपशेल मध्यस्थी अतुल शेठ बेनके यांनी केली. याचे साक्षीदार तुम्ही आहात का नाही? अख्खा तालुका आहे, बरोबर का नाही? मग जर बिबट्याचा विषय होता, अतुल शेट्टी मध्यस्थी केली, एक आमदार म्हणून आपण त्यांचा मान ठेवला, मग त्याचा जो शब्द अजितदादा पवार साहेबांनी दिला, ते त्यांच्या पक्षाचे नेते, ते त्याचे उपमंत्री जरी असले तर ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, तर ह्याचा फॉलोअप कोणी घेतला पाहिजे? हा साधा सवाल, माझा उलटा प्रश्न आहे तुम्हाला. नाही, विद्यमान लोकप्रतिनिधी त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे हे सांगायला भविष्य करायची गरज नाही. तिथे विषय संपलाय ना, त्याच्यामुळे प्रश्न शिल्लक असा राहतो
एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील. 8 दिवसाची मुदत देतो. बरोबर. 8 दिवसामध्ये वन खात्याने काही केलं नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांना उसाला डांबून ठेवणार. एकदम बरोबर भूमिका. काय झालं पुढे? परत सांगतो, ज्यावेळेस प्रशासनाने याची दखल घेतली, कलेक्टर साहेबांनी मिटिंगला आले आणि ज्यावेळेस प्रशासन आपल्याला कळते का जागं झाले प्रशासन, एका मिनिटात 5 कोटी रुपये टाकले. खरे का खोटे? आपल्या आंदोलनामुळे पैसे आले. ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, एका मिनिटात 5 कोटी. चर्चा खरी करा. नाही खरी. लोक आपल्यापेक्षा हुशार. मग कलेक्टर साहेबांनी चुकीचे पैसे टाकले असेल तर तुम्ही सांगा तसं जाईल. तुम्ही सांगा जाईल. दादांचं जे आळेपाड्याला आंदोलन झालं, मुंबईला बैठक झाली, त्या बैठकीमध्ये या विषयासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले. त्यातले 1.5 कोटी रुपये अगोदर आले. उर्वरित पैसे कालच्या मीटिंग मधनं आपल्याला मिळाले. त्याची काही वेगळी स्पेशल मंजुरी नाही. बरोबर ना. आपल्याला कलेक्टर साहेबांनी काही काही गोष्टी चर्चा झाल्या, डिस्कशन झालं, बाबा 3 फेज लाईट कशी आपल्याला करता येईल, आपल्याला आता तातडीने काय काय गरजेचं आहे, त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं ना. जर प्रशासन अलर्ट झालं, जागं झालं. तुमच्या तालुक्याला जर कधी एखाद्या कामाला 100 कोटीची अपेक्षा असेल ना, तर तुम्ही 1000 कोटीची मागणी केली पाहिजे. तुम्ही जर कधी आक्रमक भूमिका घेतल्या नसत्या तर प्रशासन जागा झालं नसतं. पण ज्यावेळेस आपल्याला कळतं का प्रशासन आता आपल्याला कोऑपरेट करते, झोपलेलं प्रशासन जागा झाले, त्यावेळेस आपण तालुक्याच्या डेव्हलपमेंटसाठी थोड्याशा भूमिका. आपल्या आंदोलनाला, आपलं आंदोलन संपलेलं नाही, आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित झाले, निकाल लागेपर्यंत स्थगित झाले, स्थगित. हा, जोपर्यंत याचं होत नाही प्रश्नच नाही. मिशन जारी ठेवलंच पाहिजे. आपण प्रशासन म्हणले ना, आम्ही असं असं करतो, आम्ही असं करतो, त्यांचं स्वागत आहे. ज्यांच्या हातामध्ये बिबट्याचा विषय आहे ते अधिकारी म्हणावं असं प्रोग्रेस करत नाही. ज्यांच्या तसं हातामध्ये नाही ते त्या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशील आहेत. हां, ठीक आहे ना. आता आपण येत्या काळात बघू ना काय काय होतं ते. आता आपण त्यांना काम करायची संधी दिली पाहिजे का नाही, अशी आहे परिस्थिती. एक निश्चित आहे की बिबट्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. शरददादांनी त्या संदर्भामध्ये जी काही उपाययोजना चालवलेली आहे ती गांभीर्य आहे, ते वास्तवच आहे. शेवटी जनतेचा प्रश्न आहे, लोकांना तो विषय भावतो, महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. जर याच्यामध्ये यश आलं नाही आणि जनतेने शरददादा सोनवणे यांना पुन्हा आमदार केलं, जनतेला काय शब्द असेल, प्रश्न निकाली कसा निघेल. असे शरददादा सोनवणे यांच्याविषयी ना जुन्नर तालुक्यातल्या जनतेचं कायम एक मत आहे, तो माणूस जी गोष्ट एखादी हाती घेतो ती मार्गी लावल्याशिवाय गप्प बसत नाही. तसं पब्लिकचा विश्वास आहे. वाणी साहेब, तुम्ही बोलून आणि मी बोलून काहीच होणार नाही. पब्लिकचा शरदांवर, पब्लिकमध्ये आपण पण आहे. ऐका ना, आपण एक नागरिक आहोत. शरद लेंडे एका मताने पडले. नाही, असं आहे बरं का, आपल्या मताला पण त्याचं पण उत्तर देतो ना. तुम्ही आहात पत्रकार आणि मी आहे राजकीय. तुमचं म्हणणं काय आहे, मी शरदांचा माणूस आहे ना, असं तुमचं म्हणणं आहे ना. मी शरदांचा विरोधक आहे. ऐका ना, थोडंच आहे तुमचं म्हणणं आहे ना. त्यामुळे तुमचं प्रेम नाही तेवढं बातमीदार म्हणून माझं पण असेल. आम नागरिक म्हणून जे जनता आहे त्यांचं बहुसंख्य लोकांचं आता मत झालंय. मी आम आदमीमध्ये मोडत नाही, मी दादांचे खास आहात. नाही, त्याचं कारण कसं का, तुम्ही मला परिकार प्रश्न, तुम्हाला तसं वाटणार कारण की तुम्ही शरदांचे कार्यकर्ते ना. पण जो सर्वसामान्य माणूस आहे, ज्याचा राजकारणाचा काही संबंध नाही, त्यांना एक माहिती आहे का, ह्या तालुक्यामध्ये जर एखादा विषय हाती घ्यायचा, व्हिजन ठेवणारा माणूस तो कोण आहे, तर शरदादा आहे. सगळ्यांना माहिती आहे व्हिजन, तालुका कसा पुढे न्यायचा आहे हे व्हिजन जर कोणामध्ये ते शरदा सोनवणेमध्ये. तर त्यांना हे माहिती आहे का, या तालुक्यामध्ये जर कधी बिबट्या हद्दपार करायचा आहे किंवा आपली सुरक्षितता 100% झाली पाहिजे, ह्यासाठी जर काही काय स्ट्रॉंग भूमिका घ्यायची तर कोणाच्या पाठीमागे राहायला लागेल, तर लोकांचं मत झाले तालुक्यातल्या. तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रत्येक गावात जा आणि अक्षरशः सर्वसामान्य लहानापासून तर अगदी ज्येष्ठांपर्यंत तुम्ही जाऊन भेटा आणि त्यांना विचारा की बाबा बिबट्याचा प्रश्न मार्गी लावण्याची हिंमत कोणामध्ये. एकदा तुम्ही अशा वेगळ्या बाईट घ्या, एकच नाव दिसेल, त्याचं नाव शरददादा आहे. हे मान्य आपण केलं पाहिजे. लोकांचं मत झालं आता की जोपर्यंत ह्या तालुक्याचे आमदार शरददादा होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीला वेग येण्यासाठी फरक पडेल. त्यामुळे लोकांचं म्हणणं आता झालं आहे का तालुक्यात शरददादा सोनवणेला आता आपण आमदार केलंच पाहिजे, त्याशिवाय बिबट्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही. आता विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली तसं शरददादाचा टेम्पो तयार होत चाललेला आहे. आता महायुती, महाविकास आघाडी असे 2 घटक राज्यामध्ये आहेत. एक पॉलिटिकल प्रश्न, शरददादा सोनवणे विधानसभेची निवडणूक कुठल्या पक्षाकडनं लढणार की अपक्ष लढणार? पक्षाकडनं लढणार. पहिली पसंती पक्षाकडनं. तसा स्पेस दिसत नाही अजून, उमेदवारी फायनल झालेला नाही. आपण एक गेस तर करू शकतो, विद्यमान आमदार महायुतीकडनं आहेत, विद्यमान आमदार निवडणूक लढणार 100%.
पक्ष माहीत नाही. निवडणूक लढणार 100%. 2-3 दिवसांवरती सगळं आलेलं आहे. 2-3 दिवसात तुम्हाला कळेल शरददादा कसे लढणार ते, तुमच्या प्रश्नाला उत्तरं भेटेल. पण शरददादा सोनवणे निवडणूक लढणार हे सगळ्यात अगोदर तालुक्यामध्ये जर कोणाची भूमिका असेल तर शरददादा सोनवणेंची. अतुल शेठ बेनके निवडणूक लढणार आहे का नाही आम्हाला माहीत नाही, कारण की ते पाठीमागे म्हटले होते का बाबा मी काय निवडणूक माझी मनस्थिती नाही, मी या पवारांना पण सोडू शकत नाही, त्या पवारांना पण सोडू शकत नाही, त्यामुळे ते लढणार आहेत का नाही माहीत नाही. पण शरददादा लढणार आहेत. त्यांची अजून काही उमेदवारी काय कळत नाही, कदाचित ते निवडणूक लढणार पण असं पण दिसतंय मला. जुन्नरकरांना आपल्या सोबत होते संतोषराव घोटणे. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची समस्या सध्या प्रचंड आहे. लोक हातबल झालेले आहेत आणि याच विषयाला हात घातला आहे ते जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी. सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं काम शरददादा सोनवणे यांच्याकडे नेहमीच राहिलेलं आहे. भले राजकीय मंडळी त्याचा अर्थ काही काढो, परंतु सध्या शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, बिबट्याच्या हल्ल्यामुळे त्रासलेला आहे. भले हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीतला असो अथवा कोणाचे असो, परंतु प्रश्न सुटला पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या व्यथा जाणणारा नेता, जपणारा नेता, त्याचं नाव कोणतं असेल तर ते शरददादा सोनवणे आहे. एक वस्तुस्थिती आहे की ज्यावेळेस त्यांनी 4-5 दिवस ते आंदोलन केलं, त्या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षाचे नेते आले, त्यांनी पाठिंबा दिला, सर्वसामान्य माणसं आली, त्यांनीही दादाच्या या कामाला सदिच्छा शुभेच्छा दिल्या. लोकांना तो विषय भावला. या तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनीसुद्धा त्या ठिकाणी येऊन आळेपटाच्या उपोषणाच्या वेळेला जी काही मध्यस्थी केली, मुंबईला जे काही घडलं ते लोकांना सांगायला हवं होतं. इथं राजकारणाचा काही मुद्दा नव्हता किंवा बिबटमुक्त तालुका झाला असता आणि त्याचं श्रेय सोनवणेंना गेलं असतं, मग बेनकेंची फजिती झाली असती, असा काही विषय नव्हता. आपण तालुक्याचे आमदार आहोत, असे काही प्रसंग घडले तर ही प्रथम जबाबदारी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीची असते. तिथे आमदार अतुल बेनके न आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये वेगवेगळी चर्चा होते, ती साहजिक आहे. बिबट्याच्या उपद्रवाने जुन्नरची जनता हतबल आहे आणि शरददादा सोनवणे यांनी जो विषय हाती घेतलेला आहे त्या विषयाला जनतेचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ मिळतं आहे. त्याच्या आडून काही राजकीय वास आहे का, तर तो शेवटी समजून घेणाऱ्यांचा, आरोप करणाऱ्यांचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक नक्की विषय गंभीर आहे. जिथं विषय गंभीर तिथं शरद सोनवणे खंबीर. मतदारांनो, कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे, कोणासोबत जायचं आहे, हा प्रश्न तुमचा आहे. संतोषराव, बिबट्याच्या विषयावर आपण मुद्देसूद बोलला, तुम्हाला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.